तसा तर आपली मोठी माणसं सांगत काय पोलीस स्टेशनची पायरी काही चढली नाही पाहिजे, पण काही चढा लागल काय सांगता नाहीये. जसं आपला महाराष्ट्र राज्य आहे तसाच यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश राज्य आहे. आता जे कानपूर पोलीस स्टेशनमध्ये नीरोज सकाळीच एक माणूस आहे, त्याचं तोंड आखा पडेल रह, चेहरा तर असा काही आथा रडल काय घडी रडल. तथा जो कोणी पोलीस होता, जो कोणी इन्स्पेक्टर होता, त्याने त्याला बसा सांगला. पण याच्यानंतर ते माणसाने जे काही सांगला ना, ती ऐकून आखा पोलीस स्टेशन एकदम थंडा पडून गेला. म्हणजे ही केस स्टडी करताना मला स्वतःलाच प्रश्न पडला, काय अजून काय काय सांगायचा बाकी राहिला आहे. ते माणसाचं नाव आहे सचिन, जास्ती नाही फक्त 22 वर्षाचा. ही खरी घटना आहे सचिनची, नाही ही गोट आहे प्रेमाची, रागाची, सस्पेन्सची, ना एक असा निर्णय, एक असा डिसिजन ज्याच्यामुळे एकेच रात्रीत 2 जणांची जिंदगी पुरी बर्बाद झाली. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डार्क फाईल डिटेक्टिव्स अँड यू आर वॉचिंग द चिलिंग केस ऑफ श्वेता अँड सचिन. आजची कहाणी जाणून घ्या. आपल्याला जायचं आहे फतेहपूरमध्ये. श्वेता आणि सचिन दोघा बारीक तौपासे एकमेकाला ओळखत. जसा जसा वय वाढला तसा तसा हिच्या मैत्रीचा रूपांतर प्रेमात झाला. दोघांहो एकमेकावर जीवापाड प्रेम करत. अशी तोच हिचा प्रेम प्रकरण श्वेताच्या घरा माहीत पडला. आता घरा माहीत पडला तर राडा नाही हेल असा हियाच आहे काय, तर अजिबात नाही. घरा भांडण झाला, राडा झाला. येतोच श्वेताच्या घराची सचिनच्या विरोधात पोलीस केस केली. याचेच आरोपात 2 महिने सचिनला जेलात राहावं लागला. पण जरी तो बाहेर आला तरी श्वेताने सचिनची साथ द्यायची ठरवली. पण दोघाला हारी राहायचा हुआ तर घरचीला बनवायला लागलोच. पण घरचीला काही बनवता आला नाही. असे सिच्युएशनमध्ये जास्ती करून जी कपल करत तीच हे दोघांही केला. घरचीला न सांगता कोर्ट मॅरेज. पण हिची लग्नाची गोड जशी घरचीला माहीत पडली तशी दोघांची घरची हे श्वेताना सचिन सी अख्खा संबंध तोडून टाकला. आता जगायचा हवा तर काही ना काही तर करा लागल. निस्ता प्रेम करून कोणाचा पोट भरला आहे. सचिन ना श्वेता दोघांहून सुरतला गेली. तुम्ही हो काही ना काही सुरतला तर जादेलच होस. जादेला वस्त कमेंट करून नक्की सांगा. तर गेल्या तर हिला काही काम मिळालं नाही. काही दिवस इकडं तिकडं रस्त्यावर पण काढा लागला. पण दोघांना स्वतःच्या प्रेमावर फार विश्वास होता. थोडे दिवसात एक फॅक्टरीमध्ये सचिनला काम लागला. जथं काम लागला तथं राहायची सोय झाली. पण अजून बेस कामाच्या नादात ही सुरत सोडला न कानपुरात गेली. कानपुरात एक भाड्याचा फ्लॅट बसला. सचिनने आतावरी जे काही पैसे जमवेल होतं त्याचा एक रिक्षा घेतला न रोज भाड्यावर जायला लागला. त्याला वाटला आता कोडेक तरी म्हणीतची माझी जिंदगी बेस चालायला लागली आहे. पण त्याची जिंदगी 2-1 दिवसात पुरी पलटून जायची होती. सचिनने नांगला काय त्याच्या बायकोच्या अकाउंटला कोणीतरी पैसे पाठवं. आता श्वेता काही कामाला जात नाही ना आजच्या जगात कोणी एवढा दानसूर नाही का कोणाला पण दान करत हिंडल. तर सचिनने विचारलं त्याला, तुझ्या अकाउंटवर पैसे येत काय मॅटर आहे. तर त्याला समजला काही श्वेताची एक आजीच आहे जे की श्वेताला पैसे पाठवं. पण सचिनलाही काही पटला नाही. त्यावेळेला सचिनने तर विषय सोडला. शेवटी काही झाला तरी श्वेतावर त्याचा प्रेम होता. पण आता हळूहळू सचिनला श्वेतावर डाऊट यायला लागला. त्याला त्याचा डाऊट क्लिअर करायचा होता. तर एक दिवस बायकोला सांगला, आज मी माझ्या मित्राच्या हारी पार्टी करायला जायचं आहे. तर रातचे काही या मला जमायचं नाही. तू जेवजोस ना दार लावून झोपजोस, मी उंदीवरही येईन. पण सचिनच्या मनात दुसराच काहीतरी सिजत होता. अर्धे रातचे सचिन अचानक घरा आला. तिचे रूमच्या दाराला काही खिल्ली नव्हती, बस दोरीने वगैरे असा बांधून ठेवत होता. तर सचिनने जसा तसा करून दार उघडला न घरात गेला. जो काही नजारा होता तो नागून सचिनचा डोका सटकला. त्याची बायको 3 माणसाचे हारी पलंगावर असे अवस्थेत होती की जे अवस्थेत राहण्या पाहिजे. हे 3 पोसं तिचे समोरच्या रूममधलं राहणारं ना इंजिनिअरिंग करणारं होतं. असा नजारा नागून भांडण तर हेलूच. ही भांडण ओढा झाला का जे आजूबाजूला लोक राहत होतं तिला पोलिसाला वाहरा लागला. जे पोलीस आलं तरी तिला अखेरला पोलीस स्टेशनात घेऊन गेलं. तोडल्या काही जो मॅटर होता तो शांत झाला. पोलिसांनी ते 3 पोसीला तर ठेवला, पण श्वेताना सचिनला समजावून घरा पाठवून दिला. जे दोघं घरा आले इजित अजून खटकला. झगडा गोळा वाढला काही सचिननी श्वेताला ढकलून दिला. सचिन श्वेताच्या छातीवर बसला व श्वेताचा गला धरला. श्वेताने स्वतःला सोडवायचा फार प्रयत्न केला पण त्याची ताकद कमी पडली ना शेवटी जी ह्याचा तीच झाला. श्वेताचा श्वास बंद पडला. सचिनने श्वेताची बॉडीला ब्लँकेटमध्ये गुंडला न तो स्वतः घराबाहेर पडला. जवळजवळ 3 ते 4 तास बाहेर भटकत हिंडला ना सकाळी त्याने कानपूर पोलीस स्टेशन गाठला. तथा जान त्याने सांगला, साहब मैंने अपने पत्नी को मार डाला, उसकी बॉडी कंबल में लपेट कर रखा है. एक फार सुंदर लव्ह स्टोरी. एकमेकाच्या प्रेमात पुरा पागल
पण ही प्रेमाचा भूत जै जाय जे प्रेमाचा भूत उतर तै आपले प्रेमीचा खरा चेहरा आपले जे समोर येईल. श्वेता तर जग सोडून गेली, पण सचिन हो बाकीची उरेल सुरेल जिंदगी जेलमध्ये घालवा लागल. सचिनची चोईस, सचिनची निवड चुकली होती, पण तो डायव्होर्स घेऊन वेगळा राहू शकत होता. श्वेताचा चुकलाच, पण असे जिंदगीचा फायदाच काय, जी जिंदगी जी लाईफ जेलात घालवा लागल. ऑल राईट मित्रांनो, यो होता माझा पहिलाच व्हिडिओ असे टॉपिकवर. तसा व्हिडिओ एडिटिंग वगैरे एवढा काही खास जमन आहे, नुसता गेम प्ले वगैरे काहीतरी टाकन, अजून काही टाकून विचार नाही गेला आहे. तुमचा सपोर्ट असाच राहिला तर नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन कहाणी घेऊन येईन मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी तुम्हाला असा कहाणी ऐका आवडत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. अजून काही आपले चॅनल सबस्क्राईब केला नाही हवा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मिळू पुढच्या कहाणीत, तोपर्यंत बाय बाय.